कोण आहे पिशे टीमचा संघटक आपण आपला राखीव खेळाडू पाठवायचे एक एक्स्ट्रा पाठवून द्या इकडे सत्यवन भाई पहिल्या बॉलवरती हा फटका चांगला आहे पाहतो आपण डाऊन द ग्राउंड चेंडू इथं मात्र बघता बघता पाहतो की आपण पंच काही इशारा करता येतं सीमारेषा पार आणि पहिल्या बॉलवरती आलाय हा चांगला फटका पाहतो आपण चौकाने डावाची सुरुवात करतोय बॅटर चांगला बॉल आहे पाहतोय आपण प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये पाहतो आपण आणि याचबरोबर पाहतोय की आपण आता मात्र पंच निर्णय काय हा यस आमच्याकडे बोट करत जसं टोपीमुळे दिसला नाही बाद होतोय बॅटर जे बॅटर बाद झालेले आहेत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय दादा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं यस दरम्यान पाहतो की आपण दमण दौऱ्यासाठी सातत्याने 3 दिवस ज्यांनी आम्हाला जेवण दिलेले आहेत असे रती महारथी दानशूर व्यक्तिमत्व त्यामधून खास उपाध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष पंडित भोईरदादा उपाध्यक्ष दिनेश वारगडे साहेब त्यानंतर सदस्य शरद म्हात्रे सल्लागार पाहतो आपण ओरिजिनल 40+ संघटनेचे संतोष म्हात्रे साहेब उपाध्यक्ष राजू चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने दुपारचं 3 दिवसाचं जेवणाचं निश्चित त्यांच्याकडून मेजवानी दिलेली आहे दमण दौऱ्यावर मी परत एकदा ओरिजिनल 40+ टीमच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून या 6 व्यक्तिमत्वाचं अभिनंदन करतोय विजय पाटील पंडित भोईर दिनेश वारगडे शरद म्हात्रे संतोष म्हात्रे सल्लागार साहेब आणि राजू चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद दादा दरम्यान पाहतो की आपण हा शॉट ऑफ साईडकडे पाहतोय एकच सिंगल या बॉलवरती धावसंख्या 5 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 48 धावांचं आव्हान आहे सागर 11 गोडसे विपक्ष पवनपुत्र पिशा अशी फाईट पाहायला मिळते यानंतर जो सामना होईल चला दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे जय हनुमान पॉवरशिला टीमचे कॅप्टन आलेले जय सावरीदेव किरवली दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा सज्ज आहेत टॉस होईल टॉस झालेला आहे यस नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण जनुमान पॉवरशिला टीमच्या बाजूने गेलाय आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल त्यानंतर लकी ड्रॉ चांगला फुल टॉस होता सोनं संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि एक धाव आणि आता मात्र अतिरिक्त दुसरी पण धाव इथे मात्र कंप्लीट होईल काय डेंजर अँड थ्रो आणि सरळ निशाणा लागलाय मिडल स्टंप उडवलं इथं मात्र पाहतोय आपण आणि विकेट क्रमांक दूसरा शायद ही बचपन में कंचे ज्यादा खेले होंगे जिस तरह का ये थ्रो किया गया है मिडल स्टंप उखाड़ दिया वहां पर आणि ही आतली गोष्ट आहे ये अंदर की बात है वो बाहर नहीं आएगी कारण की दुपारचं सत्र वार रविवार आहे आणि आयोजकाने निश्चित अतिशय छान चिकन सुविधा उपलब्ध करून दिली होती त्याचाच परिणाम पाहतो की आपण दीपक देशमुख दादांचं कौतुक करावं लागेल आजचं नॉनव्हेज आणि त्याचा परिणाम पाहतो की रविवार असल्यावर पण त्यावर काहीतरी होणार आहे त्याच्या पहिले आणि ते झालेलं आहे शुभागमन होता है राज मंडप अँड डेकोरेटरचे प्रोप्रायटर दिलीप पाटील यांची उपस्थिती होते नक्कीच आलेल्या लगेच त्यांनी कूलरच्या मागे चेंडू हवेमध्ये शतरक्षक आहे आणि टीमचे कॅप्टनने केली चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये आज फिल्डिंग साथ देत नाहीये शेलार संघाला तर आपण पाहतोय की आता 3 षटकांचा खेळ आणि आता किरोली टीम टाळ्या झाल्या पाहिजे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत चांगली बॅटिंग पाहतोय आपण विनोद असतील गोरख असतील चांगला खेळ करताना मैदानामध्ये आपण पाहतोय 18 चेंडू 50 धावा आलेल्या आहेत येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ इथून अजूनही बाकी आहे आपण आयुष्यामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहोत आपण 40 गाठली आहे आज खऱ्या अर्थाने 40 जेव्हा गाठली जातो तेव्हा आपण कुठेतरी एक 12वा म्हणून कोणत्या संघामध्ये बसण्यापेक्षा आपण 40+ क्रिकेट खेळलेलं बरं तर सन्माननीय आपण पाहतो की निलेश जोशी यांची उपस्थिती झालेली आहे कैलासवासी कुंतीबाई यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ज्या ट्रॉफ्या आहेत
ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मी तमाम आमचे जे स्पॉन्सर आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचा आभार व्यक्त करीन, कारण की पाणी ड्रिंक्स स्ट्रॅटेजिक टाइम झालेला आहे. मैदानामध्ये पाणी घेतला जात आहे. पाणी जो आहे, आज मंदार नाईक याचा वाढदिवस आहे, त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर सुकीर म्हात्रे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू, त्यांनी देखील आम्हाला पाणी दिलेलं आहे. श्रेयांश कदम यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच स्पोर्ट वॉच आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच नंतर देत आहोत. 2 कर्णधारांना कॅप दिल्या जात आहेत. बिपिन पाटील अनन्य इव्हेंट्स यांचा आम्ही आभार व्यक्त करू. पंढरीनाथ पाटील, पंढरी धाबा, फेमस धाबा आमच्या पाईपलाईन नाक्यावरील, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी आम्हाला चेंडूची सुविधा केली आहे. दीपक देशमुख नो डाऊट 2 दिवस खऱ्या अर्थाने संपूर्ण ओरिजिनल 40 खेळाडू सध्या जेवणाचा स्वाद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून जेवण देण्यात आलेलं आहे. किरण गोडे खेळाडूंना थंड ठेवण्यासाठी थंडगार कोल्ड्रिंकची व्यवस्था झालेली आहे त्यांच्या माध्यमातून. अजून काही दानशूर आहेत, त्यांची नावं घेऊ आपण. मात्र गोलंदाज कॅप्टन आलेला आहे. चेंडू हवेमध्ये, समोरच्या दिशेने खेळ, चेंडू हवेमध्ये, आणि इथे पाहतोय की आपण पुन्हा एकदा काय घडलंय पाहूया आपण. आणि मला वाटतं तिथे विशाल जाधव होते आणि अतिशय सुंदर अशी झेल पकडली आहे. फलंदाज इथून आता परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतील. विकेट. पंचांच्या माहिती करता तिसऱ्या पंचांची सुविधा सुरू झालेली आहे. ओके. वेलकम. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो की पंडित मामा भोईर यांची उपस्थिती, तसेच संदीप नाईक त्यांच्या सोबत पाहतो आपण. या स्पर्धेसाठी ज्याने अफाट मेहनत केलेली आहे, त्यामध्ये आपण जर बघितलं तर रणजित नाईक असतील, पंडित भोईर असतील, संदीप नाईक असतील, मग राजेश नाईक असतील, या चौघांनी अफाट मेहनत घेतली आणि त्यांच्या कांद्याला कांदा लावून मग दर्शन नाईक असतील, त्यांचे सर्व तमाम खेळाडू असतील, त्यांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. आज ते स्पर्धा कंप्लीट करतील आणि उद्या दमनला जातील. गोलंदाजीमध्ये पाहतोय कर्णधार भारत सातवे गोलंदाजी करताना. चांगला स्ट्रोक पाहतोय आपण. गलीमधील शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव आणि हळूहळू का होईना स्ट्रायकिंगवर गोरखला आणण्याचं काम केलेलं आहे. थोडंसं करेक्शन केलंय. आता 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत. थोडीशी मिस्टेक त्यांच्या माध्यमातून मात्र त्यांनी पूर्ण हिसाब केला. चेक नोबल मध्ये थोडेसे ते कन्फ्यूज झाले होते. गोलंदाज पुन्हा एकदा भारत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला सोनीला आहे. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या स्थिर आहे त्या 50 धावा बलगाबर. भारत चांगली कामगिरी करतात. खराब चेंडू, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल. ओ 7व्या तर 6व्या मजल्यावर, काल 7व्या मजल्यावर सुजित पाटीलने ठोकला होता. 6व्या मजल्यावर आपण पाहतो की गोरखने ठोकलाय हा षटकार. यस रिव्ह्यू आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे भीमरसाठी. चेक करा, नक्कीच आमचे तिसरे पंच चेक करतील. मला वाटतं विश्वास पाटील आहेत तिसरे पंच. चेक करा आपण आणि ती माहिती आमच्यापर्यंत द्या, आम्ही मैदानामध्ये देऊ. भीमर आहे की नाही फक्त 1 मिनिटामध्ये तुमच्यापर्यंत माहिती मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फक्त षटकार असेल. स्टेप आउट झाले होते फलंदाज. गोरख तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे की फेअर डिलिव्हरी आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. गोरख, आपण एक महान क्रिकेटर आहात, लक्षात घ्यायचंय. हा बरोबर, अजून त्याच्या वरती जा, त्या फ्लोअरच्या वरती जा बेटा. 6व्या मजल्यावर जायचंय. अजून एक मजला वरती. हा बॉल आलेला आहे. दर्शन नाईकने तशी सेटिंग लावून ठेवली आहे. प्रत्येक मजल्यावर एक मुलगा ठेवलेला आहे. हा चांगलं काम आहे त्यांचं. धावा झालेल्या आहेत त्या अब तक 56. मात्र एक चांगली धावसंख्या. सकाळपासून या धावा बनत नाहीये. थोडंसं करेक्शन झाला होता. आता 56 धावा बरोबर आहेत. जो थ्रोचे होते त्याचे त्यांनी 4 लिहिले होते, 3च लिहायच्या होत्या. गोरख
नामी काबी आहे, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानामध्ये. षटकारच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस पत्रा बजाव सिक्सर. क्या बात आहे. सिक्सर किंग पाहतोय आपण मैदानामध्ये. त्याच्या नावी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आहे. जेव्हा तो ग्रामीण क्रिकेट खेळायचा तेव्हा तो रेकॉर्ड त्याच्या नावी आहे. 30 धावांवर खेळत आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबेल. फायनली चेंडू थांबलाय शेलार संघासाठी. एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. तब्बल धावा, डेंजर झोन धावा, 63 धावा आणि 64 धावांचा मोठा विशाल लक्ष इथे ठेवण्यात आलेला आहे जियानमान पॉवर शेलार संघाच्या समोर. तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. तोपर्यंत फिल्डिंग लावली जाईल किरोली टीम संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत करूया आपण एक स्वागत आणि सन्मान. आमचे मित्रांनो, या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत, ज्यांचं नेहमी एक मोठी स्पर्धा आपण वडूनगर गावामध्ये आपल्या मामाच्या गावी त्यांची मोठी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र निलेश जोशी यांची उपस्थिती झालेली आहे. मी सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक पंडित भोईर मामांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. क्रिकेटच्या दुनियामधील एक राजा माणूस, मोठमोठ्या स्पर्धा आणि नेहमी आपण असं म्हटलं होतं की मोठमोठे गार केले त्यांच्या स्वभावाने. कारण की जरी भादवड टेमगरपाडा गावामध्ये त्यांना प्रेम मिळत असेल, मात्र शांतीनगरमध्ये देखील त्यांचं प्रेम भरपूर मोठा आहे. त्या परिसरामध्ये चांगलं समाजकारण ते करत आहेत. खऱ्या अर्थाने आपण आलात या कार्यक्रमाला, आपण केलेल्या या जनसेवेला आमचं पुन्हा एकदा सल्यूट असेल. निलेश, असंच काम करत राहा, आयुष्यामध्ये चांगली प्रगती करत राहा. जे आंबे चषकाच्या वतीने आम्ही तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतोय. आणि आता वेळ झाली आहे. क्रिकेट बदलत असतो. कोणी चौकार मारतो तर कोणी षटकार मारतो, कोणी 1 घेतो, कोणी 2 घेतो, कोणी नो टाकतो, कोणी वाईट टाकतो, कोणी मिस फील्ड करतो, तर कोणी सेलिब्रेशन करतो. तर कॉम बॉक्समध्ये सुनील पवार असणं फार महत्त्वाचं आहे त्याकरिता. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पॉवरफुल कॉमेंटर वाईस ऑफ ठाकूरपाडा नव्हे तर वाईस ऑफ आता यवतमाळ सुनील पवार आपल्यासोबत असतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद स्वीट रेस ऑफ भिवंडी आणि टेमगर आणि भादवडचे एक बुलंदाबाज आमचे मित्र संदेश पाटील. खूप खूप धन्यवाद. यस, वेळ आमच्या समोर आहे आणि त्यापूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाने खूप मोठे योगदान दिले आहे त्याच्याबद्दल उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि खास सातत्याने जर पाहिला पण नेहमीच्या जयंबे टेमगरपाडा या टीमचं कुठल्याही कार्यक्रम असतो तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचं मोठं शिराचा वाटा असतो. त्यामधून पाहतोय आपण की प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालेली आहे. असे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे एक खूप मोठं नेतृत्व भिवंडीकरांचं वारकरी संप्रदायामधून निश्चित सातत्याने नेहमी जे मोठे कार्य करणारे सर्वांचे लाडके मदन भाऊ नाईक साहेब यांच्या माध्यमातून हे संपूर्ण निश्चित 4ही बक्षीस त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यानंतर पाहतोय आपण प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ मेडल मॅचच्या संपूर्ण ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेले असे प्रदीप करसन तरे साहेब यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतोय आपण खूप मोलाचं सहकार्य डॉक्टर करण भोईर साहेब यांच्या माध्यमातून पाहिलं आपण. आणि व्यासपीठावर जो पाहतोय आपण ॲडव्होकेट करण भोईर साहेब यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान मिळालेलं आहे. आणि व्यासपीठावर जो व्यक्ती तर मात्र सध्या विराजमान त्याच्या माध्यमातून सुद्धा असे निलेश जोशी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला खूप मोलाचे योगदान. त्यानंतर किरण गोडे साहेबांचं मनापासून मी
अभिनंदन करेन. त्याच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक मॅडमसाठी कोल्ड्रिंक त्यांनी स्पॉन्सरशिप केलेलं आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली असे निलेश जोशी साहेबांचं मी प्रत्येक जयंबे टीमगरपरा टीमकडून अभिनंदन करतोय. तसेच सातत्याने सर्वात मोठं योगदान ज्यांनी प्रत्येक खेळाडूला जेवणाची उत्तम मेजवानी दिली असे अन्नदान करणारे एक दानशूर व्यक्तिमत्व दीपक देशमुख साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यानंतर पाहते आपण पंढरीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला का होईना पण 3 बॉल बॉक्सचे बॉल त्यांनी स्पॉन्सरशिप केले. दादाचं मनापासून अभिनंदन करतोय. बिपिन पाटील यांच्याकडून प्रत्येक टीमच्या कॅप्टनला 2 कॅप या उन्हाच्या तडाख्यापासून बचवण्यासाठी बिपिन आपलं पण स्वागत करेन. श्रेयांश कदम यांच्याकडून पाहतोय आपण स्पोर्ट वॉच ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे. श्रेयांश तुमचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन. जय अंबे क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून सुकीर माते साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय आपण अशा कडक उन्हामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे आणि ज्यांनी आम्हाला पाण्याची सोय उपलब्ध करून दिली असे सुकीर माते साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन. प्रदीप नारायण तरे साहेबाचं सुद्धा मी खूप मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांनी सन्मान चिन्हच्या मुवमेंट आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक पाण्याचे दानशूर व्यक्तिमत्व असे प्रदीप नारायण तरे साहेबांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन. तर विशेष मोलाचं सहकार्य ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष कैलास सेलर साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला एक मोलाचे योगदान मिळाले. तर एक मोठं आव्हान आहे जर्मन पॉवर शेला टीमकडे आणि मागच्या हप्त्यामध्ये या टीमने अंतिम मेगा फायनल सामना खेळला होता. पहिला बॉलवरती टोला 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 ठोकलाय हा षटकार. यस आता मात्र बॅटिंग साईडकडून रिव्ह्यू पाहतोय आपण. बिमरसाठी रिव्ह्यू घेतले पाहतोय आपण. फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. डाऊन बॉल होता पाहतोय आपण. खाली येणारा बॉल होता त्यावर मात्र चांगला फटका सजवलाय आणि मंदार यांनी अतिशय धडाक्यात षटकारी मात्र डावाची सुरुवात केली आहे. लक्की मैदान ठरले या टीमसाठी पाहतोय आपण. गावदेवी चषक भादवड बीचच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये या संघाने उत्तम भरारी झेप घेतली होती. अंतिम मेगा फायनल खेळला होता. आणि दुसरीकडे पाहतोय आपण सुनील वारगडे नॉन स्ट्राईकला. पहिले षटक गोलंदाज गणेश भंडारी मारा करतोय. आर के पाटील अँड या टोकाकडनं राईट मोर द विकेट. पॉवरफुल षटक पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. अजून एक धमाका पाहतोय. हा पण जाईल 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 लॉंग ऑनच्या वरतून बॅक टू द बॅक. दुसरा हा षटकार. आला ह्या षटकार आणि 2 षटकारी मात्र धावसंख्या 12. तब्बल जर पाहिलं आपण 65 धावाचं विशाल आव्हान पाहतोय आपण. प्रति षटकामागे जर पाहिलं मला वाटतं की जवळपास 64 धावेचं आव्हान आहे. प्रति षटकामागे 16 धावाची आवश्यकता आहे. पण पहिल्या 2 बॉलवरती आल्या त्या 12. यस दीपक देशमुख साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. कारण की दर्शन आणि कंपनीला त्यांनी प्रत्येक खेळाडूला 2 दिवसाचं मला वाटते की जेवणाची मेजवानी दिलेली आहे. आणि आता मात्र पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण लक्ष देऊन आहे. सलाम आहे दादा तुमच्या कार्याला. तसेच गजानन कदम दादांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आपण पाहतोय. वेलकम दादा. आणि यावेळेस पाहता परत एका चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय हा दणदणीत चौकार. यस सध्या गजानन कदम दादांचं कौतुक करावं लागेल. कालपासून पाहतोय आपण चेंडू जेवढे बाहेर जातात तेवढं मात्र निश्चित उन्हाचा तडाखा सहन करून सुद्धा बॉल मॅच बॉल आणून देतोय. खूप धन्यवाद गजानन आपलं पण. या आमचे दीपक देशमुख दादांचं खूप मनापासून मोठं मन आहे. आणि मोठं मन आहे म्हणून 2 दिवस आता त्याने प्रत्येक खेळाडूला त्यांनी अन्नदान केलंय. हा बॉल मात्र काय घडले पाहायचे. इथं मात्र निश्चित पाहतोय की आपण चांगला बॉल एक संधी होती. यस निश्चित पश्चाताप करेल बॅटर. धावसंख्या जर पहिली आपण 16ची सरासरी पाहिजे. पण पहिल्या 4 बॉलवरती 3 बॉलवरती आल्या त्या 16. आणि आता मात्र एक निर्धाव एखादा मोठा फटका अजून मारणं गरजेचं राहील. अजून एक मोठा फटका आलाय कॉमेडी बॉक्स मध्ये. याच मागणी पूर्ण केली या बॅटरनी. सरळ कॉमेडी बॉक्स मध्ये जसा बोलला तसाच करून दाखवलाय.
कॉमेडी बॉक्स मध्ये आला हा षटकार. आदरणीय सन्माननीय सुनील दिवेकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. का होईना पण सुनील दिवेकर साहेब यांच्याकडून सुद्धा विशेष मोलाचं सहकार्य जय अंबे टेमगरपाडा टीमला मिळाले. दादांचं मनापासून मी परत एकदा अभिनंदन करेल. दादा या आपण व्यासपीठावर स्थान ग्रहण करा. अजून एक धमाका, अजून एक कडक आहे भाई, कडक आहे आणि कडक बॅटिंग पाहिली. तब्बल या षटकामध्ये पाहतोय आपण येणारा हा चौथा षटकार. मंदार इज अ ग्रेट बॅटर. 28 धावा पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. समीकरण अतिशय सोपं केलंय आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं मोठं आव्हान जर पार केला तर प्रतिस्पर्धी संघाचा आवडीचा मैदान आहे. आणि सध्या पाहतोय की आपण उपाध्यक्ष दिनेश वारगडेजी खेळाडू कक्षामध्ये आनंद व्यक्त करताना. एक षटक चांगला हाताळावं लागेल पाहतोय आपण. जय सावरीदेव किरवली टीमचा एका बॉलरला चांगली बॉलिंग करणं गरजेचं राहील. सज्ज होताना आता मात्र बॉलर पाहतोय आपण क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी गोरख दिगाडकर चांगला ऑलराऊंडर आहे आणि या षटकावर पूर्णपणे अवलंबून असेल किरवली टीमचं भविष्य की सामना कोण जिंकेल. पण काय आक्रमण केलंय. मंदार नावाचा वादळ आलाय. काल एक वादळ होता तो टेंबोलीचा मुकेश नांदुरकर आणि आज मात्र वादळाप्रमाणे बॅटिंग करतोय तो म्हणजे नॉन स्ट्रायकर बॅटर मंदार. अजून एक आल्या पावली मात्र फटका हवेत आहे. फटका फटलाय. झेल चांगलं कंप्लीट केलंय आणि पहिल्या गडी बाद झालाय. इथं मात्र बॅटर सुनील वारगडे. याच पाहता कव्हर ड्राईव्ह केला आमच्यासोबत पोलीस पाटील निंबोली गावाचे खूप मोठे व्यक्तिमत्व दिनूदाद आमच्या सोबत आहेत. चांगला फटका पाहिला पण चांगलं क्षेत्ररक्षण. त्यापूर्वी मात्र धावा आल्या त्या 3 धावा आल्या. यस खेळपट्टीवर बॅटर पाहतोय आपण निमेश शेलार. चांगला बॅटर आहे, चांगला बॅटर आहे. म्हणजे एकतर्फी सामना होणार नाहीये. या जोडीवर खूप काही अवलंबून असेल. मंदार मात्र मोठे मोठे फटके खेळतोय आणि पहिल्या बॉलचा सामना करताना स्ट्राईक रोटेट केली खास निमेश शेलार यांनी. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 31. निम्मा पल्ला जवळपास पार केलंय. फक्त चेंडू झाले ते 8. ओहो वाह वाह वाह, काय क्लास आहे, काय कडक आहे. एका ठोकलाय षटकार. देतील कोणीतरी पण खूप छान धून वाजवली आपण. दरम्यान पाहतोय आपण शुभ आगमन झालंय व्यासपीठाच्या खाली आहेत आदरणीय मंदार नाईक साहेबांना. आणि मंदार नाईक साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि मंदार नाईक साहेबांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. पाहतोय सौरभ की कडक ऊन आहे आणि अशामध्ये माणसाला काय हवं आहे, सातत्याने अर्ध्या घंट्यात 20 मिनिटात पाण्याची आवश्यकता भासते. ती कुठल्या प्रकारे कमतरता न पडता मंदार नाईक साहेबांचं खूप मोठं काम झालेलं आहे. या मंदार नाईक साहेब आपलं
व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कडक बॅटिंग करताना मंदार एकीकडे तुटून पडलंय. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न, पण हा विकेट प्राप्त होईल का? झेल घेणं गरजेचं आहे. माहिती आहे झेल कोणाचं आहे? वादळाचं आहे. वादळाला शांत केलंय आता माता. परतीचा प्रवास करताना आपण बाद होण्यापूर्वी काय झकास कामगिरी केली पाहतोय आपण. 34 धावाचं योगदान दिलं. किती बॉल खेळलाय पाहतोय आपण. 8 बॉल 34चं योगदान पूर्णपणे फ्रंटला आणून दिले. टीमची धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 37 धावा आहेत. आता आहेच निकित ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलं. अशा तापमानामध्ये माणसाला पाण्याची आवश्यकता असते. जिसने प्यासे को पानी पिलाया, जिसने प्यासे को पानी पिलाया उसने सातों समुद्र को नीचे दिखा दिया, असे मंदार नाईक साहेब सर्वप्रथम तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून कॉमेंटेटर, अंपायर आणि स्कोर यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. दादा आपल्याला आज तुमचा वाढदिवस आहे. तुम जिओ हजारो साल आणि एका वर्षाचे दिवस असेल 50,000 अशीच मी तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतोय. 39 धावा. सामना दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे जयमान पॉवर शेलारकडे झुकताना अतिशय कडक संघ बनवलंय. त्यामध्ये सिंहाचा वाटा पाहतोय आपण दिनेश वारगडेजी यांचा. आणि काय कमाल आणि धमाल बॅटिंग पाहिलं आपण मंदार या बॅटरच्या माध्यमातून. आणि ही जोडी खूप चांगली आहे पाहतोय आपण. पॉवर जयमान पॉवर शेलारची निमेश शेलार आणि विशाल जाधव ही जोडी आहे. सज्जवताना गोलंदाज गोरख राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक कडक फटका आपण जाईल कौ कॉर्नरच्या वरतून बॅकफुटला जाऊन षटकार ठोकलाय. जबरदस्त प्रहार षटकार. बारा बॉल 19 असं समीकरण आहे. जेव्हा 24 मध्ये 64 हव्या होत्या असं वाटलं होतं की सामना एकतर्फी पाहायला मिळेल, पण जिनके हो इरादे बुलंद ओ हिमालय पर्वत को भी छू लेता है. कडक बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण जे हनुमान पॉवर शेलार टीम कडून. आणि हा मैदान त्याच्यासाठी लक्की ठरलाय, कारण की पाहतोय आपण मागच्याच हप्त्यामध्ये जी गावदेवी चषक झाली होती त्यामध्ये अंतिम फेरीत त्या संघ पराभूत झाला होता, पण आता मात्र तोच प्रदर्शन कायम ठेवताना. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत. आई वदेस रिपोर्ट निमोली टीमचे संगणक मनोहरजी गुळी साहेब यांनी खास या ट्रॉफीला आणि अंपायर पॅनल आणि कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद मनोहरजी गुळवी. क्रमांक 3चा षटका टाकण्यासाठी रमेश बजाके आलाय. 12 बॉलमध्ये रोखायच्यात 19. चांगल्या स्थितीमध्ये जयनुमान पॉवर शेलार. आता मात्र कोणी येऊ फटका आक्रमक खेळणारच आहे. तिथं मात्र चेंडू पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह पाहिला, पण एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो पाहतोय. सर्व काही चांगल्या गोष्टी जयनुमान पॉवर शेलार टीमकडे जाताना पाहतोय आपण. अतिशय वेगात या 2 रन्स जर थ्रो अचूक आला असता तर धोका निर्माण झाला असता निमेश शेलारसाठी. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 47. 11 बॉल 17ची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाहीये. हा षटक जर अतिशय चांगला हाताळलं, 1-2 बॅटर बाद केले तर मात्र पलटून वार करू शकेल आणि हा रेकॉर्ड पाहायला मिळेल. सौरभ, मला वाटते की एवढ्या धावा चेस करणं आतापर्यंत शक्य झालं नाहीये. एक मात्र 55 धाव चव्हाण चेस केलं होतं, तो म्हणजे
कांबे टीमनी. अजून एक चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड आलाय, सीमारेषा पार, चौकार. वन 50 चाकडा पार केलाय. चांगला फटका, चांगला कडक फटका. अजून एक हवाई फायर आणि आलाय अजून एक लॉंगॉनच्या वरतून शेट करा म्हणजे डील करताना पॉवर, सेलारचा पॉवर दाखवताना बॅटर. पुणे पण कडक कडक बॅटिंग पाहतोय आपण. हताश आणि नताश दिसताना प्रत्येक क्षेत्ररक्षक. जिथं जिथं फटके गेले. अजून एक धमाका पाहतोय आपण. हा पण चेंडू चाललाय 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 स्कोरलेगच्या वरतून आलाय हा विशाल महाकाय षटकार. वा भाई वा, एका धावेची आवश्यकता आहे. टार्गेट पाहतोय 2.4 बॉल मध्ये हा विजय साजरा होईल का? 5 बॉल मध्ये सामना कंप्लीट करेल काय? चला पवनपुत्र पिशे टीमचा संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सन्नीदास पाटील दादा आपण या. सज्ज होताना बॉलर. एक धाव. हे बघा हा पण सामना फिनिश केले. सुपर हिट विजय, मोठा विजय. बेस्ट ऑफ लक जेनवान. पॉवर शेलारची पॉवर हिटिंग बॅटिंग पाहिली आपण. प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय.